जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत एकीकडे रोज आपला ठरवलेला कमीत कमी 45 मिनिटं ते 1 तास असा जप म्हणजेच बैठकीतलं नामस्मरण आपण करत आहोत, की बैठक घालून आपल्याला नामाचं साधन करायचंय. मग दिवसभरामध्ये जसं आपल्याला त्याचं स्मरण होत जाईल, त्या नामाचं आपण ते घेत जाणार आहोत. आणि त्यासाठी भगवंताच्या अनुसंधानामध्ये कसं राहायचं यावर आपण काही चिंतन मागच्या काही भागांमध्ये केलं. म्हणजे कर्तव्य करत असताना त्यात भगवंताची स्मृती कशी राखायची, भगवंताचं अनुसंधान कसं राखायचं, सगुणोपासना करून भगवंताचं अनुसंधान कसं आपल्याला राखता येतं, आणि भगवंताचं अनुसंधान टिकवायचं कसं, यावर आपण महाराजांच्या कृपेने काही चिंतन केलं. एकीकडे भगवंताचं अनुसंधान करत असताना आपण प्रापंचिक असल्यामुळे एकीकडे आपला प्रपंच चालूच असतो आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आपल्या चालू असतात. म्हणजे महाराजांनी जे उदाहरण दिलेलं आहे की जमिनीवर नाणं पडलेलं आहे, ते उचलल्यानंतर जसं नाण्याच्या दोन्ही बाजू एकदमच हातामध्ये येतात, तसं जन्माला आल्यानंतर आपला प्रपंच आणि परमार्थ म्हणजेच भगवंताची प्राप्ती, म्हणजेच भगवंताकडून येणारा जो स्वाभाविक असा आनंद आणि चिरंतन असं टिकणारं समाधान प्राप्त करणं, या दोन्ही गोष्टी खरं तर आपल्या पाशी येतात. म्हणजे मनाच्या अंतर्गत पातळीवर नामस्मरण होऊ लागल्याने एक प्रकारची आनंदाची निर्मिती होत असते. मन थोडंसं स्वस्थ होत असतं, स्वस्थतेकडे ते मार्गक्रमण करत असतं. आतून आनंदाची निर्मिती झालेली असते. म्हणजे जो आनंद इतके दिवस आपण बाह्य विषयातून शोधत होतो, आपल्याला लक्षात आलेलं असतं की तो आनंद लवकर मावळतो. विषय भोगून संपला की आनंदही मावळतो. नामातनं जो आनंद मिळतो तो चिरंतन टिकणारा असतो, कारण त्याची निर्मिती अंतर्गत पातळीवर झालेली असते आणि त्यामुळे आपल्याला शाश्वत समाधानाचा लाभ होतो. पण एकीकडे आपण प्रपंच करत असल्यामुळे त्या प्रपंचामध्ये जेव्हा काही अडचणी उत्पन्न होतात, एखादी चिंता आपल्याला भेडसावत असते, एखादी काळजी आपल्याला भेडसावते, काही आपल्या मनाविरुद्ध होतं, काही घडावंसं वाटत असतं पण ते घडत नाही, त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आलेली असते, एखादी चिंता उत्पन्न झालेली असते, प्रपंचात काही न्यूनत्व उत्पन्न होतं. म्हणजे एकीकडे आपण भगवंताची भक्ती करतोय, आपण आपल्या सद्गुरूंनी महाराजांनी सांगितलेल्या साधन मार्गावर आपण चाललो पण आहोत, पण प्रपंच आपल्याला सोडता येत नाही. आणि साधारण आपला अनुभव असा आहे की प्रपंचामध्ये जेव्हा एखादी अडचण उत्पन्न होते, त्यावेळेला आपली मनाची स्वस्थता थोडीफार डळमळीत होते आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तेव्हा आपलं उपासनेमध्ये लक्ष लागत नाही. एकावर एक सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणजे एकीकडे आपण परमेश्वराची भक्ती करत असतो, एक नातं जोडलेलं असतं त्याच्याबरोबर, आपलं नाम चाललेलं आहे, नामाचं स्मरण होतंय, भगवंताविषयी आस्तिक्य भाव मनामध्ये उत्पन्न झालेला आहे, सद्गुरूंच्या चरणांशी बसून राहावं असं वाटतंय, ही एक बाजू आहे. पण प्रपंच एकीकडे करत असल्यामुळे प्रारब्ध योगानुसार ज्या काही प्रापंचिक अडचणी येणार आहेत, त्या जेव्हा आपल्या वाट्याला येतात, तर त्या अडचणींचं निवारण व्हावं म्हणून
आपल्याकडून स्वाभाविकपणे परमेश्वराकडे मदतीची याचना केली जाते. आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे. कारण परमेश्वराशिवाय आणि सद्गुरूंशिवाय साधकाच्या आयुष्यामध्ये काय असतं? त्यामुळे त्याच्या आयुष्यात जेव्हा एखादी अडचण उत्पन्न होते, त्यावेळेला तो कोणाकडे जाणार? तो त्याच्या महाराजांकडेच जाणार, तो त्याच्या सद्गुरूंकडेच जाणार, तो त्याच्या उपास्य दैवताकडे जाणार, तो रामरायाकडे जाणार. प्रार्थना केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत नैसर्गिकपणे घडतात. त्यामुळे आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याची याचना भगवंताकडे केली जाते. समजा आपल्याला असं वाटत असेल की एखादी गोष्ट अमुक एक पद्धतीने घडावी, तर आपण भगवंतापाशी जाऊन उभे राहतो आणि सांगतो की रामा, कृष्णा, असं घडू दे जे माझ्या मनामध्ये आहे. किंवा एखादी गोष्ट घडू नये असं वाटत असेल तर तेही जाऊन आपण भगवंताला आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना जाऊन सांगतो की महाराज, हे घडू नये असं मला वाटतं, किंवा भगवंता, हे घडू नये माझ्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं. कारण एक कुठेतरी भीती असते मनामध्ये. आपण सामान्य माणसं आहोत. कोणाकडे जाणार आपण? परमेश्वराकडे जाणार, सद्गुरूंकडे जाणार. एकमेव आधार असतो परमेश्वर हा आपल्याला, सद्गुरू हे आपल्याला आधार असतात. कारण आपण परिस्थितीशी झगडत असतो, दोन हात करत असतो, पण आपल्याला बळ कुठून मिळतं? त्या भगवंताची उपासना करून ते बळ मिळतं. त्यामुळे आपण जाणार भगवंतापाशी, आपण जाणार आपल्या सद्गुरूंपाशी. हे अत्यंत स्वाभाविक आहे. आता परमेश्वर हा दाता आहे, तो सगळं काही देणारा आहे. त्यामुळे आपण जी काही मदतीची याचना परमेश्वराकडे करू, त्यानुसार आपल्या मनाचा भाव काय आहे हे पाहून, आणि आपला प्रारब्ध योग हा आपल्या भगवंताला आणि सद्गुरूंना, महाराजांना माहिती असतो. तर तो जर कठीण असेल तर सद्गुरू किंवा भगवंत तो प्रारब्ध भोग भोगण्याचं बळ आपल्याला त्यातून देतात. त्यांना अशक्य काही नाहीये. तो किती कठीण असला तरी त्यातनं आपल्याला ते सही सलामत बाहेर काढतात. हा आपल्याला सगळ्यांना आजपर्यंत आलेला अनुभव आहे की एखादी अत्यंत अडचणीची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे आणि कोणी नाही आता महाराजांशिवाय किंवा सद्गुरूंशिवाय किंवा आपल्या उपास्य दैवताशिवाय. हा भाव मनामध्ये अत्यंत दृढ आहे. उपासना एकीकडे चालू आहे. म्हणजे प्रतिकूलतेमध्ये भक्ती जन्म पावते असं म्हणतात. ती जी उत्कटता आहे, जेव्हा आपण प्रापंचिक प्रतिकूलता अनुभवत असतो, त्यावेळेला साधकाच्या मनाचा भाव अत्यंत उत्कट होतो. कारण त्याला हे चांगलं माहिती असतं की आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सद्गुरूंशिवाय किंवा परमेश्वराशिवाय कुठलाही तरुणोपाय नाही. मग अशा वेळेला जेव्हा भक्ती अत्यंत उत्कटतेने केली जाते, त्यावेळेला कितीही प्रारब्ध योग कठीण असला तरीही परमेश्वरीय शक्तीची कृपा होऊन आपल्या अडचणींचं निवारण होणं, आपल्याला त्या परिस्थितीशी झगडण्यासाठी बळ मिळणं आणि सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने त्या अडचणीतून आपण बाहेर पडणं, एखादी हवी असलेली गोष्ट आपल्याला प्राप्त होणं प्रपंचामध्ये, किंवा जे घडू नये असं वाटतंय ते न घडणं, अनेक गोष्टी असतात. हे सगळं भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतं. फार मोठा आधार असतो. आणि ह्यातूनच परमेश्वराविषयीची निष्ठा, त्याच्यावरचं असलेलं आपलं प्रेम, त्याची भक्ती, त्याच्यावर असलेली श्रद्धा, सद्गुरूंवर आणि भगवंतावर असलेला विश्वास हा दृढ होत जातो. आणि उपासनेच्या मार्गावर साधकाने पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी जणू काही परमेश्वरांनी आणि सद्गुरूंनी आखलेली ती योजनाच असते. कारण ही पहिली पायरी आहे साधकाच्या आयुष्यामधली, की कुठल्याही अडचणीशी सामना करत असताना पहिल्यांदा भगवंताची आणि सद्गुरूंची आठवण होणं आणि त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी सद्गुरूंची मनापासून आळवणी करणं, भगवंताकडे जाऊन त्याची याचना करणं की तू मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढ. हा जो भाव आहे ना, हा साधकाच्या आयुष्यामध्ये येणारा अगदी
नैसर्गिकरित्या स्वाभाविकरित्या येणारा भाव आहे. पण आपल्याला काय जाणवतं हळूहळू, जर आपण खरंच ह्या सर्व गोष्टींकडे थोडासा त्रयस्थ दृष्टीने जर बघितलं आणि विचार केला, तर कालांतराने आपल्याला हे जाणवतं की महाराज म्हणतात तसं की प्रपंच हा अपूर्ण आहे. न्यूनत्व हा प्रपंचाचा धर्म आहे. त्यामुळे सगळा आपला प्रपंच किंवा संपूर्ण झाला, त्याच्यामध्ये काही न्यूनत्व नाही, अपूर्णता नाही, असा प्रपंचच नाही. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की प्रपंचातील आपलं हवंपण हे काही संपत नाही. प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी त्याही संपत नाहीत. म्हणजे एखादी अडचण उत्पन्न झाली, एखादी अस्वस्थ करणारी गोष्ट उत्पन्न झाली, चिंता निर्माण झाली, काळजी उत्पन्न झाली, तर आपण महाराजांच्याकडे जाणार, रामाकडे जाणार, प्रार्थना करणार, ते आपल्यावर कृपा करणार, आपल्याला त्या अडचणीतनं बाहेर काढणार. हे सगळं विश्वास दृढ होण्यासाठी, श्रद्धा दृढ होण्यासाठी सद्गुरूंनी आणि परमेश्वरीय शक्तींनी ही जणू काही त्याच्यासाठी म्हणून तुमच्यावर ती कृपा केलेली असते. म्हणजे त्यांना खरं तर आपल्याला अशा अवस्थेमध्ये न्यायचं असतं की जिथे आपलं प्रापंचिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किंवा प्रपंचामध्ये मला काही हवं आहे हे मागायला जाणं आपलं बंद व्हायला पाहिजे. ह्या अवस्थेपर्यंत आपल्याला सद्गुरूंना आणि भगवंताला खरं तर आणायचं असतं. पण ती अवस्था एका दिवसात आपली होणार नाहीये, कारण ही एक प्रक्रिया आहे. आणि सद्गुरू आपल्याला जेव्हा एक साधक म्हणून भगवंतापर्यंत नेत असतात, तर अनेक गोष्टी त्या आपल्याला शिकवत असतात आणि आपल्याला घडवत असतात. म्हणजे आपल्याला हे लक्षात आलेलं असतं की प्रपंचातल्या अडचणी काही संपत नाहीत. जशा समुद्राच्या लाटा, तशा प्रपंचामधल्या अडचणी आणि बाकी सगळ्या गोष्टी सतत येत असतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी भगवंताकडे मागणं आणि अडचणींचं निवारण होण्यासाठी भगवंताकडे आणि सद्गुरूंकडे पुन्हा पुन्हा विनवणी करणं हे संपत नाही, हे लक्षात येतं. ह्यात गैर काही नाहीये, हे आपण मगाशीच बघितलं की आधार कोणाचा आहे? भगवंताचा आहे. आधार कोणाचा आहे? महाराजांचा आहे. आधार कोणाचा आहे? आपल्या सद्गुरूंचा आहे, उपास्य दैवताचा आहे. कोणाकडे जाणार आपण? आपण त्यांच्याचकडे जाणार. पण आपण आपल्या मनाचा जर बारकाईने विचार केला किंवा त्या मनाच्या स्थितीचा जर बारकाईने अभ्यास केला, तर आपल्याला हे जाणवतं की अडचण उत्पन्न झालीये, चिंता उत्पन्न झालीये, काळजी भेडसावतीये, काहीतरी घडलंय प्रपंचामध्ये, काही पैशाच्या अडचणी असतील, काही अनेक गोष्टी असतात. प्रपंच हा अनेक गोष्टींनी भरलेला आहे आणि प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये कुठली ना कुठली तरी अडचण ही असतेच. तर त्यावेळेला जर आपल्या मनाच्या स्थितीचा आपण जर खोलवर जाऊन अभ्यास केला, तर आपल्याला हे लक्षात येतं की आपण अत्यंत अस्वस्थ असतो. आपल्याला अत्यंत भीती वाटत असते आणि सर्व गोष्टी आपण आपल्या मनासारख्या व्हाव्या म्हणून अक्षरशः जीवाचं रान करत असतो आणि आपण फार त्याच्यामध्ये पूर्णपणे गुंतलेलो असतो. आणि त्यावेळेला ती सगळी प्रक्रिया चालू असताना जोपर्यंत त्या अडचणीचं निवारण होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वस्थता मिळत नाही आणि जोपर्यंत आपल्याला स्वस्थता मिळत नाही, तोपर्यंत त्या दरम्यान आपल्याकडनं साधन सुद्धा आपल्याला स्वाभाविक आनंद देईल असं घडत नाही. हे आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतं. म्हणजे महाराज म्हणतात तसं आपण भगवंताकडे जाऊन काहीही मागितलं तर तो देणारच आहे, तो दाता आहे. पण आपण किती दिवस आपल्या प्रापंचिक अडचणी घेऊन आपल्या सद्गुरूंकडे आणि भगवंताकडे जाणार आहे, हा आता आपल्याला विचार करायला पाहिजे. हे अवघड आहे, हे एका दिवसात साध्य होणार नाही, पण आपल्याला तशी मनाची भूमिका करत न्यायची.
म्हणजे अशी भूमिका करत न्यायची आहे मनाची, की वाटेल तो प्रसंग जरी माझ्यावर आला, म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या मनामध्ये भीती असते. म्हणजे आत्ता सगळं माझं व्यवस्थित चाललंय. पण महाराज म्हणतात तसं, की हे माझं व्यवस्थित चाललेलं माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत असंच टिकू दे. हे सुद्धा एक प्रकारचं मागणंच आपण अप्रत्यक्षरित्या भगवंताकडे मागत असतो. आणि त्या परिस्थितीमध्ये बिघाड झाला किंवा तो होऊच नये आणि झाला तर काय? ही एक भीती मनामध्ये असते. त्याचं एक दडपण असतं. या सगळ्या गोष्टी घेऊन आपण अक्षरशः रोजचं जगत असतो. म्हणजे प्रापंचिक गोष्ट आपण जेव्हा भगवंताकडे किंवा सद्गुरूंकडे मागायला जातो, तेव्हा काही वेळेला त्या अत्यंत क्षुल्लक असतात. म्हणजे खरं तर आपण थोडंसं जर धैर्य ठेवलं, थोडा धीर दाखवला, तर कदाचित उपासनेच्या बळावर आपण त्या अडचणीतून बाहेर पण पडू. पण आपल्याकडे तो धीर नाहीये. म्हणजे आज एखादी अडचणीची परिस्थिती उत्पन्न झाली, की त्याच दिवशी आपल्याला त्या अडचणीतून बाहेर पडता आलं पाहिजे. अशी काहीशी मनाची अवस्था असते. जोपर्यंत आपण त्यातनं बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्या मनाला स्वस्थता नाही. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की प्रापंचिक विषय घेऊन आपण भगवंताकडे गेलो, तर तो ते देणार नाही असं नाही. तो देईल, कारण तो दाता आहे. पण त्याचं फळ म्हणून आपल्याला सुख-दुःख भोगावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रपंचामध्ये एखादी गोष्ट मिळाली, की आपलं पूर्ण समाधान होतं का? हा आपण खरंच शांतपणे विचार करायला पाहिजे, की एखादी गोष्ट आपल्याला प्रपंचामध्ये प्राप्त झाली. खरंच पूर्ण समाधान झालं का? नाही होत. कारण महाराज म्हणतात, की एक गोष्ट मिळण्यामध्ये दुसरी गोष्ट आपल्या प्रपंचामध्ये येण्याचं बीज सामावलेलं असतं. म्हणजे एका वस्तूच्या आणण्यात दुसरी वस्तू मागोमाग येते. हा आपण अनुभव प्रत्येक वेळेला घेतो. की एखादी गोष्ट प्रपंचात आली, की त्याच्या अनुषंगाने दुसरी गोष्ट प्रपंचामध्ये येते. म्हणजे त्या गोष्टी प्रपंचामध्ये येणं थांबत नाही. त्यामुळे देवाजवळ नक्की मागायचं काय? हाच आपल्या चिंतनाचा विषय आहे. आपण आपल्या प्राथमिक अवस्थेमध्ये किंवा मनाच्या अंतर्गत पातळीवर जेव्हा आपल्या एखादी चिंता आपल्याला भेडसावत असते, काळजीची परिस्थिती उत्पन्न झालेली असते. म्हणजे दोन तऱ्हेच्या गोष्टी आपण भगवंताकडे जाऊन मागतो. एक म्हणजे प्रपंचासाठी काहीतरी मागणं. आपल्या प्रपंचामध्ये आपल्या बरोबर ज्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींचं सगळं व्यवस्थित व्हावं, ही एक प्रार्थना आपण करत असतो. म्हणजे अगदी साधी उदाहरणं घेतली, तर समजा मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरत नाहीये. तर ती एक चिंता आपल्याला भेडसावत असते. ते आपण महाराजांना जाऊन सांगत असतो. लग्न ठरू दे, व्यवस्थित सगळं होऊ दे, मुलीला चांगलं सासर मिळू दे. हे एक सगळं असतं. लग्न झाल्यानंतर त्यांना मूल होऊ दे, हे एक दुसरं आपण सांगत असतो महाराजांना. ते सगळं झाल्यानंतर अजून थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये आल्यावर नातवंडांची शिक्षण व्यवस्थित होऊ दे. सगळ्या गोष्टी एक आपल्या प्रपंचामध्ये चाललेल्याच असतात आणि आपलं मागणं काही थांबत नाही. म्हातारपणची एक काळजी प्रत्येकाला भेडसावत असते, की आपलं कोणाला काही करायला लागू नये. आपल्याला कुठलं काही आजारपण येऊ नये. छोट्या-छोट्या अनेक गोष्टी असतात. एक प्रकारचं दडपण असतं, भीती असते, की कोण करणार माझं म्हातारपणी? सगळं व्यवस्थित होणार ना? पैसा पुरेल ना? मुलं विचारतील ना? कितीतरी गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण भगवंतापाशी रोज नेत असतो. जेव्हा आपला प्रपंच चाललेला असतो, तेव्हा त्या प्रपंचात काही गोष्टींची जी उणीव असते, ती उणीव भरून निघावी म्हणून एक आपण भगवंताकडे आणि सद्गुरूंकडे गेलेलो असतो. म्हणजे ह्या दोन गोष्टींसाठी आपण भगवंताकडे जातो, सद्गुरूंकडे जातो आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जेव्हा एखादी चिंता उत्पन्न होते, अस्वस्थता उत्पन्न होते, काळजीची परिस्थिती उत्पन्न होते, त्यातनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपण भगवंताकडे जातो आणि मागतो की देवा तू माझ्या अडचणीचं निवारण कर.
आता महाराज काय सांगतात ते आपण बघूया, की जर तुम्हाला देवाकडे जाऊन काही मागायचंच असेल, तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा शरणागती मागा, की माझ्या मनामध्ये अत्यंत शरणागत भाव तू उत्पन्न कर. अनन्य शरण होऊन त्याच्याकडे त्याच्या भक्तीची याचना करावी. आपण थोडासा हा विषय बघूया विस्तृतपणे, की पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं, की प्रापंचिक अडचणींचं निवारण होण्यासाठी म्हणून आपण भगवंताकडे जातो, पण ती पहिली पायरी असते. आपल्याला आपल्या मनाची भूमिका महाराजांना किंवा सद्गुरूंना कशी घडवायची आहे, हे आता आपण पाहूया. महाराज काय सांगतात, की त्याची करुणा भाका आणि करुणा भाकून त्याच्याकडे काय मागा, तर त्याच्याकडे त्याची भक्ती मागा, त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागा आणि मला निर्विषय कर हे मागा. आणि काही मागावं अशी माझ्या मनात इच्छाच उत्पन्न होऊ नये हे मागा. किती महाराज सुंदर सांगतात पहा. त्यामुळे महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवून आपण सगळ्यात पहिल्यांदा एखादी अडचणीची परिस्थिती उत्पन्न झाली तर शांत पहिल्यांदा महाराजांच्या पुढे आणि आपल्या सद्गुरूंपुढे, उपास्य देवतापुढे शांत बसायला पाहिजे. आपण लगेचच अस्थिर होतो. काय करू काय नको, भयंकर आपल्याला एक अस्थिरता जाणवते. पहिल्यांदा आपल्याला स्वस्थ व्हायचंय, त्याच्यामुळे पहिल्यांदा नामस्मरणाला बसायचं. महाराजांच्या पाशी बसायचं, रामरायाच्या समोर जाऊन बसायचं आणि सगळं निवेदन करायचं, की हे असं सगळं आहे आणि मला अत्यंत काळजी वाटतेय, अशी अशी अडचण देवा उत्पन्न झालेली आहे. महाराजांनी काय सांगितलंय? भक्तीची याचना करायची आहे, शरणागती मागायची आहे, नामाचं प्रेम मागायचंय, सगळं मागायचंय. पण हळूहळू आपण त्या टप्प्यापर्यंत जाणार आहोत. त्यामुळे जेव्हा अडचणीची परिस्थिती उत्पन्न होईल तेव्हा महाराजांच्या पाशी जाऊन बसायचं, रामरायापाशी जाऊन बसायचं आणि सांगायचं, की जी अस्थिरता मला उत्पन्न झालेली आहे मनामध्ये ह्या गोष्टींमुळे, ती पहिली माझी तू मला स्थिर कर, मला स्वस्थता तू दे. त्यामुळे आपल्या प्रपंचामध्ये जेव्हा एखादी गोष्ट कमी पडते, न्यूनत्व उत्पन्न होतं, उणीव उत्पन्न होते, त्यावेळेला ती गोष्ट प्रपंचामध्ये भरून काढण्यासाठी प्रयत्न आटोकाटीने करावा हे महाराज सांगतात. पण त्या धडपडीतून जेव्हा आपल्या मनाची अस्वस्थता आणि तळमळ जेव्हा उत्पन्न होते ना, तर त्यावेळेला आपल्याला त्या नामाचा आनंद मिळत नाही पहा. म्हणून नामस्मरणाच्या योगाने पहिल्यांदा ती अस्वस्थता, तळमळ, अस्थिरता मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त होणं किंवा न होणं हे सर्वस्वी खरं तर प्रारब्ध योगावर अवलंबून आहे. आणि महाराजांनी सांगितले याप्रमाणे आपण आज मागितलेली गोष्ट आपल्याला भविष्यामध्ये उपयोगी पडेलच असं नाहीये. आपल्याला असं वाटत असतं, की देवाने मला आज हे द्यावं, अमुक अमुक मला मिळावं. पण भविष्यामध्ये काय वाढवून ठेवलं हे आपल्याला माहितीये का? आज नाही माहितीये. पण महाराजांना माहितीये, सद्गुरूंना माहितीये, परमेश्वराला माहितीये. त्यावेळेला महाराज किंवा सद्गुरू मनात असं म्हणत असतील, की अरे तू हे जे मागतोयस ना, हे भविष्यामध्ये तुला उपयोगी पडणार नाहीये. त्यामुळे तू आज अस्वस्थता जी मनामध्ये बाळगून आहेस, ती पहिल्यांदा तू स्वस्थ हो. मग कसं स्वस्थता आणायची? तर नाम घेऊन. म्हणून देवाजवळ काय मागायचं अशा वेळेला? की माझ्यासाठी जे योग्य असेल ते तू मला दे. म्हणजे अमुक कर, म्हणजे अमुक घडू दे किंवा अमुक नको घडू दे असं म्हणण्यापेक्षा आपण देवाला हे जाऊन मागावं, की माझ्या भविष्यामध्ये काय आहे, माझ्या प्रारब्ध योगामध्ये काय आहे हे देवा मला माहिती नाहीये. आज मी जे तुझ्याकडे मागतोय ते भविष्यामध्ये उपयोगी पडेलच असंही नाही. त्यामुळे माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला माहिती आहे, तर तेच तू मला दे. आणि जर असं भगवंताकडे जर आपण जाऊन मागितलं तर महाराजांना ते अत्यंत आवडतं. अशा तऱ्हेने आपल्या मनाची धारणा करत जावी. म्हणजे आपण नामाचं अनुसंधान कसं ठेवायचं आणि ते राखत असताना जेव्हा प्रपंचामध्ये एखादी अडचणीची परिस्थिती उत्पन्न होते, त्यावेळेला कशी स्वस्थता राखायची
आणि देवाजवळ जाऊन काय मागायचं हे आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये चिंतनासाठी हा विषय आज घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला नेमाने जाणीवपूर्वक नामस्मरण करावं लागतं. म्हणजे महाराज जे म्हणतात ना, की तुम्ही समजून नाम घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एकीकडे ह्या सगळ्या गोष्टींना तोंड देत असतो, त्यावेळेला आपल्याला समजून नामस्मरण करायचंय म्हणजे काय? तर हे डोक्यामध्ये पाहिजे, की आपण महाराजांच्याकडे जातोय, आपण आपल्या उपास्य देवताच्याकडे जातोय. काय जाऊन आपण सांगणार आहोत? काय निवेदन करणार आहोत? म्हणजे अशा तऱ्हेने आपल्या मनाची जर धारणा आपण घडवत गेलो, तर हळू-हळू एखादी गोष्ट घडू दे किंवा नको घडू दे किंवा मला एखादी गोष्ट हवी आहे किंवा मला नको आहे, ह्या सर्व तऱ्हेच्या इच्छा हळू-हळू कमी होत जातात. ती जी भावना आहे ना, ती क्षीण होत जाते आणि इथे सद्गुरूंची खरी कृपा आपल्यावर काम करत असते. म्हणजे आपण आपल्या जीवाचा जो आटापिटा करत असतो, अत्यंत अस्थिरतेने आपण आयुष्य जगत असतो. एका भीतीच्या छायेखाली आपण वावरत असतो, एक आयुष्य जगत असतो. ते सगळं जाऊन त्या ठिकाणी स्थिरता येते, स्वस्थता येते. मनाची अशी अवस्था येते, की एक निर्भयता आपल्याला प्राप्त होते. अनन्य शरण भावानी महाराज सांगतात, की तुम्ही भगवंताला पूर्णपणे शरणागत व्हा. त्याच्या चरणांवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, पूर्ण शरण जा. त्याच्याकडे त्याच्या भक्तीची याचना करा. म्हणजे महाराज काय सांगतात, की आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही प्रारब्ध योगानुसार घडणार आहे. ती टळणार नाहीये. जे आपल्या वाट्याला येणार आहे, ते येणारच आहे. भगवंतालाही कळत असतं. त्यावेळेला आपण असं मनामध्ये म्हणतो, की "अरे, एवढं दुःख भोगतोय मी. भगवंत काहीच कसं करत नाहीये किंवा सद्गुरू काहीच कसं करत नाहीये. त्यांना दिसत नाही का, की मी एवढं दुःख भोगतोय?" पण आपल्याला हे कळत नसतं, की आपल्या दुःखाची तीव्रता ही लोकं कमी करत असतात. भगवंत कमी करत असतो. सद्गुरू कमी करत असतात. म्हणजे आपल्याला काही पटीत जे दुःख भोगावं लागणार असेल, ते आपल्याला सौम्य करून देतात. त्यामुळे आपण मला हे भोगच वाट्याला नकोत. म्हणून जी एक प्रकारची आपली मानसिकता असते, की समोर काही येतंय, की जिथे मला भोगावं लागणार आहे, तर तो भोगच मला नको. त्याच्यामुळे आपण कुठेतरी जायचं, काहीतरी उपाय करायचे, उपाययोजना करायच्या, दैवी उपाय करायचे. त्यातनं ते सगळं टाळण्याचा एक कल असतो आपल्याकडे, की नको बाबा, हे आपल्याला नको आहे. हा भोग आपल्या वाट्याला नको. मग त्याच्यासाठी काय करायचं? मग आपण ते करण्याकडे आपला कल नैसर्गिकरित्या जातो. पण आपण म्हटलं तसं, की दैवी उपाय किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला एक बळ मिळवून देण्यासाठी आहेत. नंतर साधकाची अशी अवस्था यायला पाहिजे, की महाराज म्हणतात तसं, की देवापुढे जाऊन उभं राहिल्यानंतर निवेदन करा सगळं. जी काही अडचण आली आहे, जे काय झालेलं आहे, निवेदन सगळं करायचं. पण मगाशी जसं आपल्याला सांगितलं, की महाराज काय सांगतात, की "देवा तू मला काय दे? तर जे माझ्यासाठी योग्य असेल ते तू दे. मी तुला काही मागणार नाही. असं घडू दे असं मी म्हणणार नाही. कारण माझ्यासाठी ते कितपत उपयोगाचं आहे हे मला माहिती नाही. त्याच्यामुळे माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला माहिती आहे, ते तू मला दे." आणि दुसरं काय देवाला मागायचं? तर तू आहे त्या स्थितीमध्ये मला तू ठेव. म्हणजे माझं समाधान भंगू देऊ नकोस. ती स्थिती मला प्रारब्ध योगानुसार येणार आहे. म्हणून तू मला वाटेल त्या परिस्थितीमध्ये ठेव. पण माझं समाधान तू भंगू देऊ नकोस. तुझ्या नामामध्ये मला तितकीच गोडी आणि तितकंच प्रेम आणि तितकीच स्वस्थता मिळू दे, की जेव्हा एखादी अडचण नसताना आपलं जेव्हा नाम छान होतं आणि अडचणीतनं जात असताना आपल्याला जेव्हा अस्थिरता असते, तर अडचणीतून जात असताना सुद्धा मनाची अशी अवस्था आली पाहिजे, की नामस्मरणाला बसल्यानंतर थोडंसं आपण एक निवेदन झालं आपलं महाराजांना करून, की पुन्हा आपण स्वस्थतेकडे गेलं पाहिजे आणि ती स्वस्थता नामानेच साधते. आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही भोगू, हे देवा तुझ्यावर विश्वास ठेवूनच भोगू. पण आमचं समाधान भंगू देऊ नकोस, असं देवाला मागायचं. आणि तुझ्या नामामध्ये जे प्रेम आहे ना, ते अखंड राहू दे, हे देवाजवळ मागायचं. म्हणजे परमात्मा हा आपल्याला मदत करायला सदैव तयार असतो. पण काय होतं, आपल्याला आपल्या स्वतःच्या अभिमानामुळे आपल्याला परमेश्वरापाशी जाता येत नाही.
खरं तर आपण एक पाऊल टाकलं तर तो 10 पावलं टाकायला तयार असतो. पण अभिमानामुळे आपण त्याच्याकडे मदतीचा हात करत नाही पुढे. आपल्याला असं वाटतं की व्यावहारिक गोष्टी आहेत ना, बघूया. पण जेव्हा त्या व्यवहारातनं काही मार्ग निघत नाही त्या अडचणीतून, त्यावेळेला आपण भगवंताकडे येतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की देवाजवळ आपल्याला काही मागायचं असेल तर तुझ्या नामाचं प्रेम मला लाभू दे, तुझ्या नामाचं प्रेम ते अखंड टिकू दे, त्या नामाची गोडी मला लागू दे आणि त्यातून मिळणारं जे समाधान आहे, जो आनंद आहे, तो मला मिळू दे. त्याच्यामुळे आपण देवाजवळ काय जाऊन मागायचं, हे फार बारकाईने आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण तो दाता आहे, तो सगळं काही देणार आहे. आपण त्याच्याकडे जर काही क्षुल्लक मागितलं तर तेच पदरात पडेल. म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही परमेश्वराकडे जे मागाल त्याचा त्याची एक जाणीव ठेवून मागा की आपण काय देवाजवळ जाऊन मागतोय. महाराज काय सांगतात की आपल्याला त्याच्या नामाचं प्रेम मागायचंय. महाराज म्हणतात की भगवंत जर कृपण असेल तर नामभक्ती देण्यामध्ये भगवंत कृपण आहे. म्हणजे तो सगळं काही देतो, पण तो नामाचं प्रेम फार क्वचित देतो. त्यामुळे ते आपण त्याच्याकडे मागायचं हे महाराज सांगतात. म्हणजे रामाला शरण जायचं आणि तुझ्या नामाचं मला प्रेम दे हे पहिलं आपल्याला मागायचंय. तुझ्या नामाचं प्रेम दे, तुझ्या नामाची मला गोडी दे. म्हणून दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात, असं महाराज सांगतात. अनन्य शरणता हवी, दुसरं काही आपल्याला सुचलंही नाही पाहिजे. म्हणजे रामा तू ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवशील त्या परिस्थितीमध्ये मी राहीन आणि आनंदाने राहण्याचा प्रयत्न करीन, हे जाऊन देवाला सांगायचं. आणि हे जाऊन मागायचं की तू वाटेल त्या परिस्थितीमध्ये मला ठेव, माझं समाधान भंगू देऊ नकोस. म्हणजे महाराज म्हणतात तसं की रामराया आपल्याला सदैव मदत करायला तयार आहे, पण आपण काय जाऊन त्याच्याकडे मागणार ह्यावर ते सगळं अवलंबून आहे. म्हणून संसार आपल्याला आनंदाने करायचा आहे, उदासीनतेने करायचा नाहीये. पण एकीकडे नामाचं प्रेम अखंड टिकू दे हे भगवंताकडे मागायचे. म्हणून महाराज म्हणतात तसं की दिवसातून एकदा तरी रामापाशी उभं राहून, रामाच्या पुढे उभं राहून, उपास्य दैवताच्या पुढे उभं राहून एकदा तरी त्याला म्हणावं अनन्य भावानी की रामा मला फक्त तुझ्या नामाचं प्रेम दे. सगळी सुखदुःख त्याला सांगायची. आपलं सगळं दुःख तो दूर करेल. पण मागायचं काय, तर प्रेम मागायचं. त्याच्या पुढे आपली विद्वत्ता, आपलं बुद्धिचातुर्य, आपल्याकडे असलेला पैसा, मान मरातब ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पुढे फिक्या आहेत. तो अखिल ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला काय कमी आहे, त्यानेच दिलेलं आहे आपल्याला. तर त्याचा कुठला अभिमान घेऊन आपण त्याच्या पुढे जाणार आहोत. कारण शरणता यायला हवी असेल, शरणागत हा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला हवा असेल, तर ज्या कारणाने अभिमान उत्पन्न झालाय ते सगळं पहिल्यांदा आपल्याला सोडून द्यावं लागतं. तो अभिमान ठेचावा लागतो. त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्याशिवाय ती अनन्य शरणागती येत नाही. भगवंताच्या चरणाशी जायचंय आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला ज्या ज्या कारणाने आपल्या मनामध्ये अभिमान उत्पन्न होतो ती सगळी कारणं एकदा तपासून बघून तो सगळा अभिमान, अहंभाव आपल्याला मुळापासून काढून टाकावा लागतो. त्याच्याशिवाय ते होत नाही. आणि तो जाणार कसा, तर तो पुन्हा नामानेच जातो. म्हणजे आपल्याला सगळं भगवंताच्या नामापाशीच येऊन आपण शेवटी थांबतो की आपल्या सगळ्या जगण्याला भगवंताच्या नामाचं अधिष्ठान पाहिजे. एकदा का ते अधिष्ठान आपल्याला प्राप्त झालं सद्गुरूंच्या कृपेने, तर त्याच्यावर आपली पूर्ण प्रपंचाची आणि परमार्थाची इमारत उभी राहिलेली असते आणि निर्भयता येते. नामामध्ये प्रेम येतं, गोडी येते. ती खरी सद्गुरूंची कृपा आहे, ती खरी भगवंताची कृपा आहे. त्यामुळे महाराज म्हणतात तसं की देवाजवळ काही मागताना आपली चूक होऊ नये. महाराजांनी काय एक उदाहरण छान दिलंय पहा, की एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर भरपूर शिकवलं, चांगलं शिकवलं.
परीक्षेच्या वेळेला जेव्हा बाहेरनं काही परीक्षक येतात, तेव्हा ते काय विचारू शकतात ह्याची उत्तरं सुद्धा आधी शिक्षकांनी मुलांना देऊन ठेवलेली आहेत. आता बाहेरून परीक्षक येतो आणि जेव्हा तो मुलांना काही प्रश्न विचारतो, त्यावेळेला तो शिक्षक शेजारी उभा असतो. पण त्या शिक्षकाला सांगता येतं का मुलाला, की "अरे, तू चुकीचं काहीतरी उत्तर देतोयस?" तर नाही सांगता येत. म्हणजे काय, की विद्यार्थ्याला त्याचं स्वतःचं सगळं काही करायचं आहे. शिक्षकांनी त्याला शिकवलं, प्रश्नांची उत्तरं आधी सांगून ठेवली. पण परीक्षकाशी काय बोलायचंय, हे त्या विद्यार्थ्यांनीच ठरवायचंय. तसं माझी परिस्थिती होते असं महाराज म्हणतात, की देवाजवळ उभं राहिल्यानंतर काय मागायला पाहिजे हे मी तुम्हाला आधी सांगून ठेवलंय. पण तुम्ही काय देवाजवळ जाऊन मागता ह्याचा तुम्ही अभ्यास करा. आणि म्हणून चूक करून काहीतरी भलतेच मागू नका. नाहीतर ते क्षुल्लक पदरात पडेल आणि जे खरं मागायला हवं आहे, जे खरं आपल्या पदरात पडायला पाहिजे आहे, ते पडणार नाही. व्यवहार किंवा प्रापंचिक गोष्टी पदरात पडतील, विषय पदरात पडेल, पण नामाचं प्रेम येणार नाही. आणि मग नंतर आपण मला नामाचं प्रेम का येत नाही? म्हणून महाराजांच्या पाशी तक्रार करण्यात काहीही अर्थ नाही. म्हणून महाराज म्हणतात तसं, की पहिल्यांदा काय मागायचं तर त्याच्या नामाचं प्रेम मागायचं. दुसरं काय मागायचं, की तू वाटेल त्या परिस्थितीमध्ये ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस हे दुसरं मागायचं. कारण आपण मगाशी बघितलं तसं, की प्रपंच आहे. त्याच्यामध्ये अडचणी येणार, त्याच्यामध्ये संकट येणार, त्याच्यामध्ये चिंता उत्पन्न होणार, भय उत्पन्न होणार, काळजी उत्पन्न होणार, सगळं काही उत्पन्न होणार. हे सगळं उत्पन्न झालं, की मनाची स्थिरता जाणार, स्वस्थता जाणार. नामाचा आनंद मिळत नाही त्यावेळेला, हा सगळ्यांना आपल्याला अनुभव येतो. आता तिथे मागायचंय आपल्याला, काय? की माझी मनाची अवस्था देवा तू अशी बनव, की वाटेल ती अडचणीची परिस्थिती उत्पन्न झाली, तरी माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझ्या मनातून जो आनंदाचा झरा तू उत्पन्न केलेला आहेस, नामाच्या आनंदाचा, तो झरा तसाच प्रवाहित राहू दे. त्या नामातून मला जो आनंद मिळतो, म्हणजे जेवढा वेळ मी नामस्मरणाला बसतो किंवा दिवसभरातून जेव्हा मी तुझ्या अनुसंधानामध्ये राहतो, निदान त्यावेळेला तरी मला माझ्या अडचणींचं, चिंतांचं, काळजीचं कुठलंही स्मरण राहू नये, कारण मी तुझ्या नामाच्या स्मरणामध्ये आहे, कारण मी तुझ्या अनुसंधानामध्ये आहे. म्हणजे महाराज म्हणतात तसं, की तुम्ही गोंधळाला आल्यानंतर तुमच्या चिंतांचं, काळजीचं गाठोडं माझ्यापाशी ठेवा आणि रितेहून जा. पण आपण काय करतो? आपण जातो आपल्या सद्गुरूंच्या स्थानी, पण परत ते सगळं घेऊन आपण आपल्या घरी येतो. मग आपल्याला काय सद्गुरू तरी काय करणार? कारण आपण पूर्ण शरणागत होऊन आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या चिंता किंवा ती जी काळजी आहे ती रामापाशी, सद्गुरूंपाशी ठेवतच नाही. आपण ती घेऊन येतो कारण आपण कर्तेपण स्वतःकडे घेतलेलं असतं आणि आपल्याला आपल्या कर्तेपणातून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायचा असतो, असं आपल्या मनामध्ये असतं. आणि तो मार्ग काढत असताना सद्गुरूंनी मला फक्त मदत करावी, भगवंतांनी मला सहाय्य करावं, म्हणजे मग मी त्या परिस्थितीतून माझा मी मार्ग काढीन. हा कुठेतरी मनामध्ये अहंभाव, अभिमान किंवा एक प्रकारचं कर्तेपण घेतलेलं असल्यामुळे हा सगळा गोंधळ आहे. आणि म्हणून भगवंताला जर काही नवस करायचाच असेल, तर महाराज काय सांगतात, की तू ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवशील, त्या परिस्थितीमध्ये माझा आनंद, समाधान निरंतर टिकू दे, हा नवस करावा. माझा मीपणा तू काढून टाक, कारण अभिमानरहित झाल्याशिवाय देवापाशी अनन्य शरण भावानी आपल्याला जाताच येत नाही. ते डोकं टेकवताच येत नाही. नाहीतर ती नुसती कृती आहे. त्याच्या पायावर डोकं टेकवणं ही नुसती कृती आहे, शारीरिक कृती आहे. मनातला भाव काय आहे? मनामध्ये जर सगळं कर्तेपण घेतलेलं असेल, तर ते भगवंताला कळतं. सद्गुरूंना कळतं. मग ते काय म्हणतात, "तू कर्तेपण घेतलंयस ना, तुझं तू बघ निस्तर." मग आपल्याला नाही निस्तरता येत. मग त्यावेळेला ती उत्कट भक्ती कुठेतरी उत्पन्न होते, की जेव्हा सगळे मार्ग संपतात, तिथे ती भक्ती उत्पन्न होते. आणि म्हणून महाराज म्हणतात, की पहिली ती भक्ती, त्याचं प्रेम, श्रद्धा हे मागा भगवंताकडे. ते तुम्हाला एकदा मिळालं ना, की मनाची अशी अवस्था तुम्हाला प्राप्त होईल, की कितीही सांसारिक अडचण उत्पन्न झाली, तरी आपला तोल ढळणार नाही, आपल्या मनाची स्वस्थता जाणार नाही,
अस्वस्थता जी येते लगेच ती येणार नाही, मन स्थिर राहील. म्हणून काय मागायचं अजून रामाकडे? त्याच्या पायावर डोकं ठेवून हे मागायचं, की तू ठेवशील त्यात मी आनंद मानेन. बघा, महाराज काय सांगतात? रामाला काय सांगायचं? तू मला ज्या परिस्थितीमध्ये ठेवशील, त्या परिस्थितीमध्ये मी आनंद मानीन. याचा अर्थ असा आहे, की सगळ्यात पहिल्यांदा जी परिस्थिती मला माझ्या वाट्याला आलेली आहे, ती परिस्थिती पहिल्यांदा मी स्वीकारीन. त्याच्याशिवाय मला आनंदात कसं राहता येईल? आपण ती परिस्थिती स्वीकारत नाही, इथे आपलं चुकतं. ॲक्सेप्टन्स. आपण ते ॲक्सेप्ट करत नाही. आपल्याला कळत असतं, हे समोर वाढून ठेवलेलं आहे. प्रारब्धाचा भोग भोगायला आलाय समोर. पण आपण ॲक्सेप्ट करायच्या आधी, म्हणजे तो स्वीकारायच्या आधी पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतो. महाराज काय सांगतात? तू ज्या परिस्थितीमध्ये मला ठेवशील, त्यामध्ये मी आनंद मानीन. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी ती परिस्थिती आहे तशी स्वीकारीन. म्हणजे काय? की जेव्हा प्रारब्ध भोग भोगण्याची वेळ येते, त्यावेळेला आपल्याला आपल्या मनाची अशी अवस्था बनवावी लागते, की आता माझ्या परीक्षेचा काळ सुरू झालेला आहे आणि ही परीक्षा मी देणं ही भगवंताची आणि सद्गुरूंची इच्छा आहे. आणि आता त्यांच्या इच्छेमध्ये मला माझी इच्छा मिसळून राहायचं आहे. हे जर चिंतन आपण केलं, ही जर मनाची खुणगाठ बांधली, तर जेव्हा अशी परिस्थिती उत्पन्न होईल, त्यावेळेला आपल्याला तो मनाचा भाव टिकवता येतो आणि अशा वेळेला भगवंत लगेचच मदत करायला पुढे येऊन उभा राहतो. म्हणून त्या भगवंतापर्यंत जर पोचायचंय, तर महाराज सांगतायत की 2 मार्ग आहेत. एक श्रद्धेचा मार्ग आहे, दुसरा अनुभवाचा मार्ग आहे. श्रद्धेचा जो मार्ग आहे, तो पायवाटेसारखा आहे. ज्याच्यावर आत्तापर्यंत अनेक महात्म्यांनी श्रद्धा ठेवून भगवंतापर्यंत पोचलेले आहेत. तर आपण साधक अवस्थेमध्ये मार्गक्रमण करत असताना त्या श्रद्धेवर, त्या श्रद्धेच्या पायवाटेने आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा मला अनुभव यावा, ती गोष्ट माझ्यासाठी सिद्ध व्हावी, मला ती कळावी, मगच मी विश्वास ठेवीन, असं म्हटलं तर आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येत नाही. म्हणून भगवंत आपल्याला मदत करायला तयार आहे, पण अनन्य शरण भावाने जाऊन त्याच्याकडे करुणा भाकायची आहे. अनन्य शरण भावाने जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अभिमान रहित व्हावं लागतं. आपण काय करतो? मगाशी पाहिल्याप्रमाणे करते पण मनामध्ये घेतलेलं आहे आणि मदतीचा हात पुढे करतो. तसं नाहीये. अभिमानामुळे जेव्हा आपण अनन्य शरण भाव राखू शकत नाही, त्यावेळेला आपल्याला भगवंताकडून जो शाश्वत आनंद किंवा समाधान आहे, त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून महाराज काय सांगतात, की जे तुम्हाला मागायचं आहे, ते तुमच्या हिताचं मागा. आणि हित कशात आहे? तर भगवंताच्या नामामध्ये प्रेम येण्यात, त्याच्या नामाची गोडी आपल्याला लागण्यात आपलं हित आहे. आणि सगळ्यात शेवटी महाराज काय सांगतात, की देवाजवळ जर तुम्हाला जाऊन काही मागायचंच असेल, तर मला निर्विषय कर आणि काहीही मागण्याची मला बुद्धी होऊ नये, हे जाऊन देवाजवळ मागायचं. आपण काय करतो? आपण भगवंताच्याकडे जातो, आपण सद्गुरूंकडे जातो. पण आपण प्रापंचिक असल्यामुळे आपण थोडेसे विषयामध्ये असतो. त्याच्यामुळे तो विषय जाऊन स्वाभाविकपणे मागितला जातो त्यांच्याकडे. आपण अगदी सुरुवातीला चिंतनाच्या हे बघितलं, की हे नैसर्गिक आहे, ही सुरुवात आहे, हे होणार. पण हळूहळू आपली अशी मनाची अवस्था यायला पाहिजे, की ठीक आहे, अमुक-अमुक गोष्ट माझ्या प्रपंचात घडत नाहीये का? ठीक आहे, महाराजांची इच्छा. त्यांना जेव्हा घडवायचं तेव्हा घडवतील. भगवंताची इच्छा. भगवंताला माझ्या आयुष्यात अमुक-अमुक पद्धतीने जेव्हा एखादी गोष्ट घडवायची असेल, तेव्हा भगवंत घडवेल. मी तोपर्यंत ती गोष्ट घडेस्तवर अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. हा जेव्हा मनाचा भाव तयार होईल, तेव्हा महाराजांना, तेव्हा सद्गुरूंना सर्वाधिक आनंद होईल. त्याच्यामुळे विषय मागायला जायचंच नाही. त्यांना माहिती आहे आपण कुठल्या परिस्थितीतून जातो. त्याच्यामुळे फक्त निवेदन करायचं, की महाराज असं-असं आहे. तुम्ही बघा, तुमच्या इच्छेत मी माझी इच्छा मिसळून राहतो. प्रार्थना करायची, की महाराज मला तुम्ही यातनं बाहेर काढा.
हे अत्यंत स्वाभाविक आहे. आपण आईपाशीच जाऊन सांगणार ना सगळं. आपण आपल्या महाराजांपाशीच जाऊन सांगणार. सांगायचं सगळं. पण हळू मनाची अवस्था अशी बनवायची, की देवाला सांगायचं, "तू मला निर्विषय कर." म्हणजे काही मागायला तुझ्यापाशी यावं, अशी इच्छाच माझ्या मनामध्ये येऊ नये. म्हणजे माझ्याकडनं कुठलीही सकाम उपासना घडू नये. हे त्याचं फलित आहे. म्हणजे जायचंय देवापाशी, पण आपण जेव्हा प्रपंचासाठी एखादी गोष्ट मिळावी म्हणून जेव्हा त्याची उपासना करतो, तिथपासून मला आता काहीही नको आहे आणि देवा मला तू अत्यंत आवडतोस म्हणून मी तुझी भक्ती करतो, तर त्या भक्तीचं तू प्रेम मला दे, तुझ्या नामाचं प्रेम दे. इथपर्यंत आपल्याला जाणं हा आपला आध्यात्मिक प्रवास आहे. हा आपला पारमार्थिक प्रवास आहे. कारण त्यातनं आपल्याला खरं समाधान मिळणार आहे. म्हणजे आज देहभोग वाट्याला आला, आपल्याला विषयातनं दुःख उत्पन्न झालं, ते आपण भोगलं. परत थोडे सुखाचे दिवस आले, पुन्हा दुःख आलं, तर हे चालूच असतं. प्रपंच हा असाच आहे. त्यामुळे देवाला हेच जाऊन मागावं, की तू मला निर्विषय कर. कुठलंही काही मागावं अशी इच्छा माझ्या मनामध्ये उत्पन्न होऊ नये, हे तू मला दे. कारण आपण काही मागितलं तर तो देईल. पण आपण क्षुल्लक मागितलं तर तेच पदरात पडेल. तर काय आपल्या हिताचं आहे हे मागायचंय, हे महाराज आपल्याला सांगतात. कारण आपण विषय मागत गेलो, तर विषयातून विषय वाढत जातो. एका गोष्टीच्या प्रपंचामध्ये येण्यात दुसरी गोष्ट मागोमाग येत असते. त्याच्यामुळे गोष्टी प्रपंचामध्ये येणं किंवा घडणं थांबत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपला रामराया हा दाता आहे, देणारा आहे, तर त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागावं. त्याच्याकडनं भरपूर माझ्याकडनं तू उपासना घडवून घे, साधन घडवून घे, हे मागावं. नामाची गोडी मला येऊ दे, ती अखंड टिकू दे. त्या नामामध्ये मला माझं पूर्णपणे भान माझं हरपू दे. मी स्वतःलाच विसरून जाऊ दे. मला स्वतःचा विसर पडू दे. हे मागायचंय जाऊन आपल्याला. आणि दुसरं काही मागायचं नाही. तुझ्याकडनं येणारा आनंद आणि समाधान मला फक्त मिळू दे. म्हणजे कुठपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे हे पहा. हे सगळं मागितल्यानंतर काही उरत नाही बघा. एकदा त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागितलं, ती गोडी मागितली, सगुण उपासना मागितली, जे काही त्याला प्रिय आहे ते मागितलं आणि त्याच्याकडनं येणारा आनंद आणि समाधान मागितलं, की काही शिल्लक उरत नाही मागायचं. कारण आपण काही क्षुल्लक मागायला गेलो, तर रामराया किंवा आपलं उपास्य दैवत आपल्यावर हसेल आणि म्हणेल, की "अरे, मी तुला काय द्यायला उभा आहे आणि तू काय मागतोयस माझ्याकडे?" तर आपण फार हुशारीने महाराजांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जेव्हा देवाजवळ जाऊन उभे राहतो, जरी आपली सुरुवात अडचणीतून निवारण कर किंवा एखादा विषय मला दे, माझ्या प्रपंचामध्ये ह्याची उणीव आहे ती तू भरून काढ, इथून जरी झालेली असली, तरी त्याचा शेवट मला तुझं प्रेम दे, तुझ्या नामाचं प्रेम दे, तुझ्या नामाची गोडी दे, ती अखंड टिकू दे आणि तुझ्याकडनं येणारा शाश्वत आनंद आणि समाधान चिरंतन टिकू दे, तुझ्या नामाचं मला प्रेम दे, हेच मागायचं. कारण महाराज म्हणतात तसं, की भगवंत जर कृपण असेल, तर तो नामभक्ती देण्यामध्ये कृपण आहे. त्यामुळे तुझ्या नामाचं प्रेम दे, हेच त्याच्याजवळ मागावं. कारण त्या प्रेमामध्येच राम रमलेला आहे. तो बाकी सगळं देईल, पण नामप्रेम तो फार क्वचित देतो. म्हणून आपण तेच मागावं. आणि ते प्रेम त्याच्याकडनं मागून घ्यावं आणि त्या प्रेमामध्ये, त्या नामाच्या अनुसंधानामध्ये आपण राहावं आणि तो आनंद आणि समाधान आपल्याला सदैव मिळावं, हे आपण भगवंताकडे जाऊन मागायचं आहे. जय श्रीराम.